पंढरपूर तालुक्यातील गुरसाळे येथे सिने अभिनेता क्रांतीनाना मळेगावकर प्रस्तुत न्यू होम मिनिस्टर खेळ पैठणीचा हा बहारदार कार्यक्रम संपन्न झाला। मराठी क्रांती मोर्चाचे महाराष्ट्र राज्य समन्वयक रामभाऊ गायकवाड यांनी छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त या कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं। यावेळी सिने अभिनेता क्रांतीनाना मळेगावकर व बालगायिका टीव्ही स्टार सह्याद्री मळेगावकर यांनी आपल्या खास शैलीत उखाणे स्पर्धेसह विविध स्पर्धा घेत गुरसाळे व पंचक्रोशीतील महिला भगिनींसोबत विविध कलाविष्कार सादर केले। गायन, नृत्य, विनोद आणि प्रबोधन याचा सुरेख संगम या कार्यक्रमाच्या माध्यमातून प्रेक्षकांना अनुभवायला मिळाला। आबालवृद्धांसह अनेकांनी होम मिनिस्टर स्पर्धेमध्ये घेतलेला सक्रिय सहभाग लक्षवेधी ठरला। यावेळी सिने अभिनेता क्रांतीनाना मळेगावकर यांनी आपल्या खास शैलीत कार्यक्रमाचं सादरीकरण करताना मुलींना स्वसंरक्षणासाठी सज्ज करावे, मुलांवर सुसंस्कार करावे, सासू सुनांनी एकमेकींशी नाते घट्ट करण्यासाठी सुनांनी सासूशी मायेने वागावे, मोबाईलपासून आपल्या मुलांना दूर ठेवावे असे मौलिक विचार व्यक्त करत अनेक चांगले संदेश दिले। थोडेसे मार्मिक, काहीसे भावनिक व विनोदी अशा या सुंदर कार्यक्रमाचं आयोजन केल्याबद्दल गावातील वयोवृद्धांनी रामभाऊ गायकवाड यांचं कौतुक केलं। या स्पर्धेतील विजेत्या स्पर्धकांना प्रथम बक्षीस पैठणी रुपये 10,000, द्वितीय बक्षीस पैठणी रुपये 7,000, तृतीय बक्षीस पैठणी रुपये 5,000, चतुर्थ बक्षीस पैठणी रुपये 3,000, पाचवे बक्षीस पैठणी रुपये 2,000 तसेच उत्तेजनार्थ बक्षिसे 100 पैठणी देण्यात आल्या। क्रांतीशह नाना पाटील व्यासपीठ गुरसाळे तालुका पंढरपूर येथे संपन्न झालेल्या या कार्यक्रमास 5,000हून अधिक प्रेक्षकांची लक्षवेधी उपस्थिती होती। कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी रामभाऊ गायकवाड मित्रपरिवाराने विशेष परिश्रम घेतले। कार्यक्रमानंतर सर्वांसाठी भोजनाची व्यवस्थाही करण्यात आली होती। यावेळी पुढील प्रमाणे विजेत्या स्पर्धकांना बक्षिसांचे वाटप करण्यात आलं। आपले मनोगत व्यक्त करताना रामभाऊ गायकवाड यांनी उपस्थितांचे आभार व्यक्त करताना निस्वार्थ भावनेने समाजसेवेचा वसा अखंडपणे चालू ठेवू असं आश्वासन दिलं। विजेत्या स्पर्धक महिला भगिनींनीही यावेळी आयोजकांचे विशेष आभार मानले। तुम्हाला पण भेटून खूप छान वाटलं। तुम्ही या कार्यक्रम आयोजित केला त्याबद्दल तुमचे पण खूप आभार। मला पण वाटत नव्हतं की मी येईल म्हणून दुसरा नंबर, पण आमच्या रामभाऊचे आभार आहेत की आमच्या रामभाऊने एवढा मोठा कार्यक्रम ठेवला आहे आमच्यासाठी, महिलांसाठी। खूप छान रामभाऊचा मनापासून आभार मानते मी। कार्यक्रम खूप छान होता। आले तेव्हा खूप भीती वाटत होती, कार्यक्रमातून मी आता बाहेर जाते की काय असं वाटत होतं, पण खरंच तुमचे खूप आभार आणि तुम्ही महिलांना एवढा सन्मान देता त्याबद्दल खूप खूप धन्यवाद। मी खूप आभारी आहे। मला तर पहिल्यांदा खूप भीती वाटली होती। तुमचे मिस्टर काय करतात? काय नाही बोल सर। संत गाडगेबाबा, महात्मा ज्योतिबा फुले या सर्व महामानवासमोर मी नतमस्तक होतो। आज छत्रपती संभाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त 10-12 दिवसापूर्वी मीटिंग झाली आणि मीटिंग मध्ये बसल्यानंतर ठरलं कुठला तर कार्यक्रम घ्यायचा। मी 6 वर्ष झालं स्वतःच्या स्वखर्चानं कार्यक्रम घेतो। 6 ते 7 वर्ष झालं। मी कधी 1 रुपया कुठल्याही कोणाकडून मागत नाही, गावात वर्गणी मागत नाही किंवा काय करत नाही। मला एक छंद आहे की गावात प्रत्येक कार्यक्रम करायचा। मी आजकाल एक पत्रिका व्हॉट्सअपला बघितली दुपारी, अशी पत्रिका बॉक्स आले। मला वाटलं मी 125 कोटी कामं केलेत म्हणलं, नवीन आलेले सदस्य काय आमदार लोकांनी म्हणून काहीतरी विकासाचं काम आणलं असेल। बघतो तर काय पावसाळ्यात कधी छत्र्या वगैरे तसं नवीन एक संभाजी महाराज जयंती साजरी करायला लागली। म्हणजे 5-6 वर्ष यांना आता कसं माहिती झालं बाबा संभाजी महाराजांची जयंती आहे ती। मग माहिती घेतली तर त्यातल्या 4-2 लोकांना असं कळलं रामभाऊकडे जाऊ द्यायचं नाही म्हणून आम्हाला घ्यायचं। छत्रपती संभाजी महाराजांची जयंती घ्यायला जातीवंत माणूस लागतो, त्याला येड्या मागण्याचं काम नाही, येड्यावर की काम करावं लागतं। समाजात गोरगरिबांच्या लोकांसाठी झटावं लागतं। मी रात्री 2 वाजता जर फोन आला
तर रामभाऊ गायकवाडचा मोबाईल डायरेक्ट मुख्यमंत्र्यांना लागतो मुंबईच्या. हे लक्षात ठेवा. सामाजिक काम करत असताना मी जात पात कधीही बघितली नाही आणि मी इथून पुढेही बघणार नाही. 156 कोटीची कामं करणारा हा महाराष्ट्रात राजकीय पद नसणारा जाहीरपणे सांगतो मी एकटाच आहे. एक आमदार सुद्धा करू शकत नाही की मी कामं करणार आहे. येणाऱ्या काळामध्ये मला काल पंचायत समितीला अपयश आलं, क्रांतीनाना मला अपयश आलं, पण माझ्या गावानं आसपासच्या गावाने मला भरपूर सहकार्य केलेलं आहे. त्यामुळे मी अजिबात गावावर नाराज नाही. येणाऱ्या काळात सुद्धा प्रत्येक इलेक्शन मी लढणारच आहे हे ध्यानात ठेवा आणि लढून लोकांचा विकास करणार आहे. माझं काम मी युट्यूबला जाऊन बघा की सत्तेवर असणाऱ्या आमदारांना बघा, आता नवीन काहीतरी आमदार आहेत त्याचे बघा, रामभाऊ गायकवाडचे बघा. मी पदावर नसताना 150 कोटीची काम करतोय आणि हा येणार कोणतरी असेल कोण एक कागद घेतो म्हणतो लिहून टाका, देऊन टाका. कुठलंही काम 150 कोटी 1 रुपयाचं काम आहे 2 वर्षात विधानसभेच्या आमदारांनी केलं नाही. मी माझा भगिनीला माझ्या मावळ्यांना विनंती करतो, कुणालाही बळी पडू नका. भविष्यात आपल्याला सगळ्याला विकास आणि विकासच करायचा आहे. ही माता भगिनी सगळ्यांना विनंती आहे की पुढच्या वर्षी ह्याच्यापेक्षा मोठा कार्यक्रम घेऊ. आईला देवी होळकर जयंतीलाही आपल्याला कार्यक्रम घ्यायचा आहे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीलाही घ्यायचा आहे आणि पुढे येणाऱ्या प्रत्येक जयंतीला आपल्याकडून कार्यक्रम घ्यायचा आहे. माझी विनंती आहे की हा कार्यक्रम झाल्यानंतर सगळ्यांनी जेवणाचा आस्वाद घ्यावा. असलेल्या माझ्या सगळ्यांचं मी शतशः आभारी आहे आणि येणाऱ्या काळामध्ये मी सगळ्यांचा परत एकदा आभारी राहील. एवढं बोलतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. बघा 11:30 कार्यक्रम आवडला असेल, आवडत असेल तर एकदा दोन्ही हात वर करून एका पाहूनसाठी जोरदार टाळ्या वाजवा. दोन हात वर करून असंच प्रेम आशीर्वाद येत्या काळात तुमच्या पाठीशी राहो. एवढ्या सदिच्छा आणि शुभेच्छा माझ्याकडे भाऊ तुम्हाला. धन्यवाद.